मित्रांनो, हॅलो. काय आहे, एक गोष्ट तुम्हाला बोलावीशी वाटते. म्हणजे बऱ्याच दिवसांपासून मी या विषयावरती बोलावं म्हणतोय, पण योग येत नव्हता. तर आज हा व्हिडिओ मुद्दाम त्याच्यासाठीच करतोय मी. एक किस्सा आहे आणि तो किस्सा माझ्या आजूबाजूलाच घडला. त्याच्यातनं मला काही गोष्टी समजल्यात. आता ह्या गोष्टी काय आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला जगण्यासाठी, चांगलं, सुखी, समाधानी, आनंददायी जगण्यासाठी ज्या आहेत त्या कदाचित उपयोगी पडतील. त्यामुळं आवर्जून ऐका. तर हा किस्सा अगोदर सांगतो. झालं असं की एक मित्र आहे माझा. त्या मित्राला आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मिळवायच्यात आणि त्यासाठी त्यानं प्रयत्नसुद्धा सुरू केले. म्हणजे तो काय करायचा की 8 तास ड्युटी करायचा ऑफिसमध्ये जाऊन. ते 8 तास संपले की पुढे तो अजून दुसरं काहीतरी पार्ट टाईम जॉब करायचा. परत तिथे 4-5 तास घालून परत रात्री आल्याच्या नंतर फ्रीलान्सर म्हणून अगोदर परत 4 तास द्यायचा. म्हणजे जवळपास 12, 14, 15, 16 असे तास तो रोज काम करायचा. त्यातनं त्याला पैसे येत गेले, पैसे मिळत राहिले. त्याला अजून काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये बी ऑप्शन तयार करायचा होता, जो की कायमस्वरूपी अर्निंग सोर्स असला पाहिजे, कुठे काम करायला गरज नाही पडली पाहिजे, अशा प्रकारचा त्याचा विचार होता. तर 15-16 तास रोज काम करून 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 त्याची बॉडी जी आहे ती एक्झॉस्ट होत गेली, थकत गेली. आता फार ॲम्बिशियस होता तो. त्याला वाटायचं की मी खूप काही करावं, खूप मोठं व्हावं, मला आयुष्यामध्ये खूप सारं मिळवायचं आहे, कुटुंबाला सुखी करायचं आहे, किंबहुना आपल्या सगळ्याच लोकांची जी आहे, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांची हीच स्वप्न असतात की बाबा माझ्या फॅमिलीला सुखी करायचं आहे, खूप मोठं व्हायचं, खूप श्रीमंत व्हायचे. त्याच प्रकारचा हा मित्र होता माझा. बॉडी त्याची थकली, डोकंही थकायला लागलं, पण त्याला ते मान्य नव्हतं. त्याला ते समजत नव्हतं बाबा की मी आता थांबायला हवं. आणि झालं असं की त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला. आज घडीला मित्रांनो, एक तरुण मुलगा अंथरुणाला खिळलेला आहे. त्याला उठता येत नाही. त्याला बायकोची मदत घ्यावी लागते कुठलंही काम करताना. तर ही गोष्ट माझ्या कानावरती पडली आणि मला फार 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 विचित्र वाटलं. म्हणजे बघा तुम्ही, एक ॲम्बिशियस मुलगा आहे, त्याला त्याची स्वप्न पूर्ण करायची, त्याला पैसे कमवायचे, मोठं व्हायचं म्हणून मेहनत घेतोय. पण ही मेहनत कुठपर्यंत घ्यावी, आपण कुठं थांबायला हवं हे त्याला समजलं नाही. आणि परिणाम असा झाला की आज तो अंथरुणाला खिळला आहे, सगळं गमवून बसला आहे. मला अशा गोष्टी फाइंड आउट झाल्यात मित्रांनो की तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तर 100% त्याच्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजेत, धडपडायलाच पाहिजे. पण हे धडपडणं जे आहे ते कुठपर्यंत असलं पाहिजे, आपण कुठं थांबलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. कदाचित हे धडपडणं, हे थांबणं, त्याचबरोबर त्यासाठी मेहनत घेणं जर आपल्याला कदाचित कुठपर्यंत घेतली पाहिजे हे जर कळलं नाही तर तुमचं आयुष्य जे आहे ते एक वेळ पूर्णपणे संपू शकतो. अरे बाबा 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 बाबा, हो नाही नाही नाही. त्यामुळं आपण थांबलं पाहिजे. मी तर म्हणतो की, आणि एक पॉज जर घेतला तर आयुष्य थांबत नाही. आपण कुठंतरी थांबलो म्हणजे आयुष्य संपत नाही. त्यामुळं आपण थांबणं गरजेचं असतं. कधी थांबून मोकळा श्वास घेतला पाहिजे, स्वतःला समजून घेतलं पाहिजे, गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्यानं होतं असं की नवी दिशा सापडते, नवे मार्ग सापडतात आणि त्यातनं आपण आणखी समृद्ध होतो. त्यामुळं मित्रांनो, आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचे तर अवश्य व्हा, पण त्यासाठी स्वतःला संपवू नका, स्वतः हरवून जाऊ नका, एवढं सारं ॲम्बिशियस होऊ नका ज्यातनं तुम्ही स्वतःलाच गमवून बसाल. स्वप्न पूर्ण करा, पण ते स्वप्न पूर्ण करताना आजचा दिवस जगून घ्या. तुमचा भोवताल बघा, निसर्ग बघा, स्वतःला समृद्ध करा, फॅमिलीलाही समृद्ध करा. काळजी घ्या. लवकरच भेटू.